सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या 15 मार्च 2024च्या GR विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला। या मोर्चाद्वारे सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटनांनी थेट रस्त्यावर उतरत शासन आणि अधिकारी यांच्या विरोधात हा जोरदार मोर्चा काढत एकजुटीचे दर्शन घडवून आणले। उद्यापासून उन्हाळी सुट्टी पडत असताना आजचा विद्यार्थ्यांना घेऊन काढलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 91 शाळा या GR मुळे बंद पडणार असून तब्बल 843 शिक्षक हे जिल्ह्यातून अतिरिक्त होणार आहेत, तर 50 पेक्षा जास्त शाळा एक शिक्षकी होणार आहेत। या मोर्चेकऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी न स्वीकारल्याने मोर्चेकरांनी आक्रमक भूमिका घेत प्रसंगी मुंबई व उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढू असा थेट इशारा शिक्षकांनी दिला आहे। RT ॲक्ट 2009 नंतर शासनाने विविध निर्णय काढले। त्याच्यामध्ये 28/8/2015 रोजी एक संच मान्यतेचा GR काढला होता आणि या GR मध्ये सुद्धा आमचे शिक्षक अतिरिक्त झाले होते, तरी सुद्धा गेली 10 वर्ष या GRच्या आधारावर सिंधुदुर्गातील शाळा चालू होत्या। परंतु गेल्या वर्षी 15/3/2024ला शासनाने असा एक जाचक GR काढला की त्या GRची लागू करण्यासाठी त्यांनी वर्षभर तसाच तो GR तसाच पडून ठेवला आणि शेवटी आता वर्षाच्या शेवटी त्यांनी हा GR लागू केला आणि आमच्या संच मान्यतेचा ड्राफ्ट तयार केला। परंतु हा जो ड्राफ्ट जेव्हा आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी दाखवला तेव्हा आम्हाला सर्वांना धक्काच बसला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक खळबळ उडाली। कारण जवळजवळ 40 ते 45 शाळा शून्य शिक्षकी झाल्या आणि त्यानंतर अनेक शाळा एक शिक्षकी झाल्या। अशा एकूण 91 शाळा बाधित झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकऱ्यांची मुलं ज्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकतात त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि यासाठीच हे शिक्षण वाचवावं, हे शिक्षण थांबवावं आणि ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठीचा हा मोर्चा होता। आणि आपल्याला हा GR आहे 15/3/24चा सन्माननीय शिक्षण समितीचे अध्यक्ष सामंत साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत हा GR शासन रद्द करणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन वेगळ्या पद्धतीने चालू राहणार आहे। आणि सामंत सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी या आंदोलनाला कोणी जरी दाद दिली नाही तरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आम्ही हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळवून देणार आहोत।